नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. टोमॅटो हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. टोमॅटोचा वापर सॅलड म्हणून सुद्धा केला जातो. कच्चे टोमॅटो जरी आपण खाल्ले तरी ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपली कढई गरम झालेली आहे, तर त्यामध्ये तेल घालून घ्यायचे. अगदी झटपट तयार होणारी हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही ही भाजी डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता. तेल आपलं गरम झाले, त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालून घ्यायचं. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतल्यात त्या घालून घ्यायच्या. मिरच्या व्यवस्थित तळून घ्यायच्या. जसे आपण रोज भाज्यांमध्ये कोथिंबीरीचा वापर करतो, तसेच टोमॅटोचाही आपण बऱ्याच भाज्यांमध्ये वापर करत असतो. 2 कांदे बारीक चिरून घेतले होते ते घालायचे आणि गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. या भाजीला साहित्य कमी लागतं आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. कच्च्या टोमॅटोची सुद्धा अशाच पद्धतीने चटणी केली जाते. ती सुद्धा चवीला खूप छान लागते. आता हे 2 टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेत ते घालून घ्यायचेत आणि व्यवस्थित 2 मिनटं आपण परतून घेणार आहोत. कच्च्या टोमॅटोची चटणी करताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागतं, पण ही जी आपण पिकलेलं टोमॅटोची चटणी बनवणार आहोत त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे आपल्याला. टोमॅटो आपले चांगले परतून झालेले आहेत. त्यामध्ये आपण अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण ही भाजी 2 मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. हे बघा, आता आपली 2 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूयात. भाजी आपली तयार झालेली आहे. ही टोमॅटोची चटणी आपण 2 ते 3 मिनटापेक्षा जास्त शिजवणार नाही आहे, कारण की 2 ते 3 मिनटापेक्षा जास्त जर शिजवली तर टोमॅटोचा गाळ होऊ शकतो आणि मग टोमॅटोच्या चटणीची चव बिघडू शकते. टोमॅटो हे चवीला थोडेसे आंबट असतात, त्यामुळे त्याची चव बॅलन्स करण्यासाठी आपण त्यात अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. ही चटणी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपली टोमॅटोची चटणी आता तयार झालेली आहे. ही टोमॅटोची चटणी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते चवीला आणि डब्याला सुद्धा देऊ शकता. चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. या चटणीमध्ये मिरची थोडीशी कमी घालून तुम्ही ही चटणी लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. धन्यवाद.